मेरी आप सबसे गुजारिश है, ये वीडियो सिर्फ एंटरटेनमेंट के लिए। मेरी वीडियो का मकसद सिर्फ सोसाइटी में गंदगी फैलाने वालों को साफ करना है, तो लिहाजा इस वीडियो को अपने दिल के फेफड़ों पे मत लेना। नमस्कार भावांनो, नाव माझं उमेश आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे डोक्याच्या केसापासून तोटाच्या जिभेपर्यंत कचकन स्वाम भाऊ स्वागत करा। भावांनो, मी आज तुमच्याशी अशा एका विषयावर बोलणार आहे। त्या विषयावर मी तुमच्याशी बोलणार नव्हतो, कारण आपले मोठे बंधू जे सोम भाऊ ते या विषयावर बोलून गेले होते, पण तरी या लोकांच्या मांडीचा मुळा जो आहे भावांनो तो बरा होत नाहीये। म्हणून आज तुमच्या भावाला म्हणजे मला या विषयावर बोलावं लागणार आहे, कारण की जर मी या विषयावर आता शांत बसलो तर माझ्या मेंदूची नस जी आहे ती गुडघ्यातनं बाहेर पडेल आणि मी मरूही शकतो। भावना, आता तुम्हाला वाटत आहे की मी कोणाबद्दल बोलतोय, कोणता असा तो प्राणी आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आता, तर मी त्याचं नाव सांगतो। मी तुम्हाला सर्वात पहिले विनायक वाकचुरे ब्रदर्स याबद्दल मी आज तुम्हाला बोलणार आहे। त्याचं नाव आहे विनया। आता हा विनया कोण आहे, जे ज्यांना माहिती नसेल त्यांचं आयुष्य जे आहे ते एकदम सुखद, समाधानी आणि एकदम उत्तम चाललेलं आहे, पण मी आता तुमच्या मनाचा विनय भंग करणार आहे मित्रांनो। आता तुम्ही अशा लवचिक शरीराला जे आहे भावांनो एवढं भयंकर कृत्य करताना बघणार आहे की तुम्ही तुमच्या स्वतःचा मेंदू जो आहे तो उपटून बाहेर फेकाल। सर्वात प्रथम तुम्ही ही रील्स बघा। आईच्या गावात अनेक लोक वागला मित्रांनो। मला कधी कधी असा प्रश्न पडतो यांच्या अशा रील्स बघून की यांच्या डोक्यावर जे आहे लहानपणी ढोबळी मिरची घासायची गरज होती। जर यांच्या डोक्यावर तेव्हा ढोबळी मिरची घासली असती तर यांनी असे येडे चाळे केलेच नसते। आणि हा विनय जो आहे मित्रांनो तो त्याच्या कोणत्याही रील्स मध्ये तुम्ही त्याला बघा, त्याच्या चेहऱ्याचे जे अवयव आहे तो एवढा भयंकर पद्धतीने हलवतो, ते पाहून मला काय तुम्हालाही लाज वाटेल। आता तुम्ही ही रील्स बघा। फिर तेरे आंखों में फिर होठों पे काय कून कून कू काय गे सकू काय गे सकू काय गे सकू काय गे सकू काय गे सकू। बघितलं कसे त्याचे चेहऱ्याचे अवयव जो आहे तो एवढा भयंकर पद्धतीने हलवतो, कॅमेऱ्याचे 2-3 वेळा बाहेर मध्ये जातो, काय तो अवतार काय तो ढुंका अगं बये, गांडुळापेक्षा तर जास्त लवचिक चेहरा याचा भेंडी। हाँ सर, इसका मतलब है मला मी एक सांगतो नाही का, वर्गामध्ये एक असं पोरग असतं ज्याच्या डोक्यावरती 7 टपली मारावीशी वाटते, तसंच ते पोरग आहे ज्याला घेणं न देणं पांडवलेनं डोक्यावरती टपली मारावीशी वाटू राहिली। ती मलाच नाही, ती अखंड महाराष्ट्राला यावेळी वाटते। तुम्हाला वाटतंय का नाही ते मला माहित नाही, पण आता तुम्ही जी रील्स बघितली ना मित्रांनो तर तुम्हालाही वाटेल की याला जाऊन मारवाच नाही तर ते पोरग म्हणजे विनायकचा भाऊ संदीप वाकचुरे उर्फ बेंड संदीप। थप्पड मारून घे, अरे घेतला ना त्या दिवशी त्याच्या हाताचा रट्टा खाऊन। तरी संदीप तुला हा बालिशपणा सोडायचा नाहीये का? जर संदीप भावा तुझा बालिशपणा जात नसेल तर मला सांग, तुझ्या मेंदूवर जे आहे ते फटके द्यायची गरज आता आलेली आहे, आणि ते आता मी तुला कटू शब्दांनी देणार आहे। थंडी लई वाढली कॉलेजला येतानी स्वेटर घालून ये, थंडी लई वाढली कॉलेजला येतानी स्वेटर घालून ये, पोरी तू स्वेटर घालून ये, नाकातला शंभूड वाटावर येईल तू कार्प बांधून घे, नाकातला शंभूड वाटावर येईल तू कार्प। अरे काय ते चेहऱ्यावरचे हावभाव, अरे याचा चेहरा पाहून आमच्या इथल्या लहान लहान पोरांना जे आहे मित्रांनो अक्षरशः जुलाब चालू झाले। संदीप भावा, मी आता तुला सांगतो की तू आता हे बंद कर। जर तुला हे बंद करायचं नसेल तर मी आमच्या इथल्या छोट्या पोरांना तुझ्या घरी घेऊन येईन आणि तुझ्या चड्डीत आवाज म्यूट झाला होता वाटतं, काही विषय नाही, आपला थोडं नेटवर्क प्रॉब्लेममुळे आवाज म्यूट होतो। तर मित्रांनो कोणी एवढं मनावर घ्यायचं नाही, तुम्हाला आता पुढची रील्स दाखवतो। भावना, तुम्हाला असं वाटत नाही का याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून की याला असं पिसाळले आणि जास्तीच काय लागलंय? आता मी असं का बोलतोय, तुम्ही एकदा ही रील्स जी आहे ती म्यूट करून दाखवतो, तुम्हाला म्यूट करून ही रील्स बघा। आता तुम्हाला मी सांगतो भावना, यांच्या अशा रील्स बघून यांच्या कमेंट खाली जाऊन तुम्ही बघितलं अक्षरशः लोकांनी यांची चव काढून टाकली, तरी हे काही शांत बसत नाहीये, काही विषय नाही, नका बसू शांत। भावना, आतापर्यंत नाही का मला एक बी रील्स यांची आवडत नव्हती, पण आता ही रील्स बघितल्यानंतर असं वाटतंय भाई या विनायक आणि संदीपचा जाऊन गळा भेट घ्यावा। क्या बात कर पाणी लावून भांग पाडितै केसाचा कोंबडा काढितै पाणी लावून भांग पाडितै केसाचा कोंबडा काढितै
म्हणजे वाल चपट्या नाकाचं र नाचतं येड्या भोकाचं लगीन हाय लोकाचं र नाचतं येड्या भोकाचं. बघितली भावांनो यांची रील्स किती भारी. अरे खरंच संदीप विनायक, अरे मित्रांनो तुमची रील्स बघितली ना मी, खरंच मला असं वाटतंय तुम्हाला येऊन गळा भेट द्यावा. खरंच हे गाणं तुम्हाला एकदम परफेक्ट शोभलेलं आहे. आता ह्या रील्स मध्ये पण तुम्ही नाचू राहिले भावांनो, काय विषय नाही. चला तुमच्या चड्डीत लाल मुंग्या घुसल्या असतील पण ठीक आहे भावांनो, ही रील्स मला लई आवडली. अशाच रील्स तुम्ही बनवत राहा. ह्या रील्स तरी लोकांना खूप आवडतील. आणि जर भावना तुम्ही माझी व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही शांत बसत नसणार तर मी पुढचा पार्ट पण घेऊन येतो. आणि मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नेमकं एकदम कमेंट मध्ये भरभराट असं प्रेम देऊन तुमच्या भावाला तुमच्या मनात जागा द्या. आणि जागा नसेल तरी तुमचा भाऊ तुमच्या मनात घुसणार आहे. बस भावांनो आतापर्यंत मी खूप बोललो यांच्याबद्दल, आणि आता जर मी यांच्याबद्दल अजून बोललो तर मीही पिसळून जाईल. म्हणून बस आता ही व्हिडिओ इथंपर्यंत थांबायची खूपच गरज आहे. आणि हो भावांनो तुम्हाला आता ज्यांना वाटत असेल की मी यांना ट्रोल केलं, ट्रोल बिल का असं काही नाही, मी यांना रोस्ट केलं. आणि असेच जे वळवळ करणारे प्राणी आहे मित्रांनो मी त्यांना रोस्ट करत राहील. आणि ते प्राणी मला घडी घडी दिसत नाही. जर तुम्हाला दिसले इंस्टाग्रामवर तर तुम्ही मला रील्स पाठवू शकता त्यांची. माझी डिस्क्रिप्शन मध्ये आयडी आहे. आणि व्हिडिओ कशी आवडली का नाही तुम्हाला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा.